तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी जाऊन मोदींनी स्वतः पाहणी केलेली आहे। त्यानंतर त्यांनी अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केलेली आहे। यावेळी त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला, जखमींसंदर्भात माहिती घेतली आणि त्यानंतर अहमदाबाद विमानतळावर मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली आहे। ही 3 दृश्य दुर्घटनास्थळी पाहणी केल्याची, जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांची विचारपूस करतानाची दृश्य। तिसरीकडे अधिकाऱ्यांसोबत ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पुन्हा एकदा सर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, मगाशी जसा तुम्ही मुद्दा मांडला की पुढचे आता काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। अधिकाऱ्यांसोबत जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये नेमके काय निर्देश दिले गेलेले आहेत अधिकाऱ्यांना? श्रद्धा, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या हॉस्पिटलमध्ये आले, रुग्णालयात आले, त्यावेळी त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली। जे जखमी रुग्ण आहेत त्यांची विचारपूस केली, ज्यांचे मृतदेह आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत त्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांनी गुजरातचे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना देखील त्यांनी बोलवून घेतलं। मात्र ज्यावेळी नरेंद्र मोदी या ठिकाणावरून गेले त्यावेळी स्वतः आरोग्यमंत्री या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी टेस्ट सुरू होत्या, DNA टेस्ट सुरू आहेत त्या ठिकाणी आले, नातेवाईकांशी ते बोलले आणि त्यानंतर ते नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटायला गेले। याच दरम्यान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यमंत्री असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासनातील प्रमुख अधिकारी असतील, त्याचसोबत इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेतली। आरोग्यमंत्र्यांकडून त्यांनी जाणून घेतलं की आत्तापर्यंत किती सॅम्पल पूर्ण झालेले आहेत, किती जणांचे DNA टेस्ट मॅच झालेले आहेत याची संपूर्ण आकडेवारी घेतली। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आत्तापर्यंत 200हून अधिक जणांचे सॅम्पल टेस्ट झालेले आहेत। येत्या काही तासात ते रिपोर्ट आल्यानंतर जे मृतदेह आहेत, ज्यांची ओळख पटेल असे मृत जे आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकच सांगितलंय की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, त्याचं प्रमुख कारण म्हणजे आधीच त्यांचे नातेवाईक जे आहेत ते दुःखात आहेत, अशात त्यांना कोणताही त्रास न होता जास्तीत जास्त लवकर कशा पद्धतीने मृतदेह जे आहेत ते ताब्यात देता येईल यासाठी प्रयत्न करा असे आदेश देखील त्यांनी दिले आणि त्याच दृष्टिकोनातून ह्या सगळ्या हालचाली ज्या आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि इथे जर बघितलं असेल तर सकाळपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणचे ते या ठिकाणी बसून आहेत। जे नातेवाईक येत आहेत, ज्यांना अजूनही त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाहीये, असे लोक येत आहेत, ओळख पटलेली नाही असे लोक नातेवाईक येत आहेत आणि अधिकारी त्यांची समजूत काढतायत, अधिकारी त्यांना सांगतायत, त्यांचं आधार कार्ड तपासलं जात आहे, नातेवाईकांचे डिटेल्स घेतले जात आहेत आणि त्यानंतर त्यांना DNA टेस्टसाठी पाठवले जात आहे। त्यामुळे कुठेतरी हे सरकारी पातळीवर देखील एक प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत, जेणेकरून लवकरात लवकर नातेवाईकांना खरं तर मृतदेह जे आहेत त्यांच्या ताब्यात द्यावेत, जेणेकरून नातेवाईकांचा त्रास कमी होईल। या दृष्टिकोनातून गुजरात प्रशासन काम करताना पाहायला मिळत आहे। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सातत्याने इथल्या आरोग्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत, कशा पद्धतीने प्रक्रिया जलद करता येईल, जास्तीत जास्त मृतदेह जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात लवकरात लवकर देता येतील यासाठी इथलं प्रशासन काम करताना पाहायला मिळत आहे। आणि सोबतच इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी काम करताना आपल्याला बघायला मिळतात। बरोबर आहे, यंत्रणा बऱ्याच वेगाने कामाला लागलेल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये त्यासाठी जी लागेल ती मदत आम्ही देण्यासाठी तयार आहोत असं सुद्धा मोदींनी सांगितलेलं आहे। सुशांत, वेळोवेळी